नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दत्तात्रय जाधव आज पुन्हा तुमच्याबरोबर आलेलो आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शनमधील काही एक्झाम्पल्स घेऊन. तर पहिले एक्झाम्पल आहे इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शनमध्ये इफ log of x cube minus y cube divided by x cube plus y cube to the base 10 is equal to 2, then show that dy by dx is equal to minus 99x square divided by 101y square. इथं मी इफ नंतरचा पार्ट गिवन लिहिला. गिवन log of x cube minus y cube divided by x cube plus y cube is equal to 2. आता इथं तुम्हाला लक्षात येत असेल की एक्स आणि वायच्या टर्म्स एकत्र आहेत. हे इम्प्लिसिट टाईपचं एक्झाम्पल आहे. पण शो दॅटमध्ये जर विचार केला तर तुम्हाला शो दॅटमध्ये 99 आणि 101 असे दोन नंबर लागणार आहेत. लॉग हा शब्द कुठं नाही आहे, त्यामुळे मी काय करतोय, पहिल्यांदा डिफरन्शिएट न करता या लॉगॅरिथमिक फंक्शनमधून बेस इंडेक्स फॉर्ममध्ये जाणार आहे. इथं लॉगॅरिथमचा बेस आहे 10. ओके, तर तो 10 बाहुबली आहे आणि बाहुबली काय करणार आहे, त्या RHS मध्ये 2 आहे त्याला डोक्यावरती घेणार आहे आणि LHSचा लॉग निघून जाणार आहे. म्हणजे आपली LHS अशी होईल एक्स क्यूब मायनस वाय क्यूब डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू 10 स्क्वेअर. 10 स्क्वेअर येतो 100. त्याला कारण लिहिलेलं आहे इफ लॉग ऑफ m टू द बेस a इज इक्वल टू x, दिस इम्प्लाइज a रेस टू x इज इक्वल टू m. ओके, RHS मध्ये एक्स क्यूब प्लस वाय क्यूब पाठवून देतोय जे LHSला डिनॉमिनेटरमध्ये आहेत. म्हणजे पुढची स्टेप अशी होईल एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इज इक्वल टू 100 इंटू एक्स क्यूब प्लस वाय क्यूब. 100 मल्टिप्लिकेशन करून घेतो, 100 एक्स क्यूब प्लस 100 वाय क्यूब असा तुमचा RHS होईल. आता एक्सच्या टर्म्स LHSला पाठवतो, म्हणजे इथं असं दिसेल की एक्स क्यूब मायनस 100 एक्स क्यूब इज इक्वल टू वायच्या टर्म्स RHSला घेतो वाय क्यूब प्लस 100 वाय क्यूब. आता हे सोडवलं, एक्स क्यूब मायनस 100 एक्स क्यूब म्हणजे 1 मायनस 100 म्हणजे मायनस 99 एक्स क्यूब झाले ते, आणि वाय क्यूब प्लस 100 वाय क्यूब म्हणजे 101 वाय क्यूब म्हणजे मायनस 99 एक्स क्यूब इज इक्वल टू 101 वाय क्यूब. आता मी काय करतोय, तर वाय क्यूबची व्हॅल्यू काढून घेतो. वाय क्यूबची व्हॅल्यू येईल मायनस 99 डिवायडेड बाय 101 एक्स क्यूब. हे एवढ्यासाठी केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, जे RHS मध्ये शो दॅटमधल्या ज्या टर्म्स आहेत तिथं जे दाखवायचे नंबर्स आहेत मायनस 99 आणि 101 ते आपल्याला इथं मिळालेले आहेत. आता डायरेक्टली मी डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे दोन्ही बाजूचा DDX घेणे. DDX ऑफ LHS म्हणजे वाय क्यूब इज इक्वल टू DDX ऑफ RHS म्हणजे मायनस 99 डिवायडेड बाय 101 इंटू एक्स क्यूब. वाय क्यूबची डेरिव्हेटिव्ह येणार आहे 3y स्क्वेअर. विथ रिस्पेक्ट टू एक्स काढतोय म्हणून मल्टिप्लाइड इट बाय dy बाय dx इज इक्वल टू RHS मध्ये मी काय केलेलं आहे बघा, मायनस 99 डिवायडेड बाय 101 हे कॉन्स्टंट आहे इंटू DDX ऑफ एक्स क्यूब, आणि एक्स क्यूबची डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे काय येणार आहे 3x स्क्वेअर. म्हणजे पुढची स्टेप अशी होईल 3y स्क्वेअर इंटू dy बाय dx इज इक्वल टू मायनस 99 डिवायडेड बाय 101 इंटू 3x स्क्वेअर. 3 दोन्ही बाजूला आहेत ते कॅन्सल केले. पुढची स्टेपला मी फक्त dy बाय dx कॅल्क्युलेट करणार आहे. सो dy बाय dx इज इक्वल टू मायनस 99 एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 101 वाय स्क्वेअर. हेच दी प्रूफ. हे तुमचं एक्झाम्पल होतं. पुढचं एक्झाम्पल आपण बघतोय सेकंड. इफ e raised to x plus e raised to y is equal to e raised to x plus y, then show that dy by dx is equal to minus e raised to y minus x. सोल्युशन आपण बघतोय. इफ नंतरचा पार्ट गिवन लिहिलेला आहे. गिवन मध्ये e raised to x plus e raised to y is equal to e raised to x plus y, ज्याला मी पहिल्यांदाच इक्वेशन 1 म्हणलेलं आहे. इथे एक्स आणि वायच्या टर्म्स एकत्रित आहेत म्हणजे हे इम्प्लिसिट टाईपचं फंक्शन आहे. डायरेक्टली डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्सचा अर्थ असा आहे की दोन्ही बाजूचा DDX घेणे. DDX ऑफ e रेस टू एक्स प्लस e रेस टू वाय इज इक्वल टू DDX ऑफ e रेस टू एक्स प्लस वाय. डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये LHS मध्ये ॲडिशन दिसते, डेरिव्हेटिव्ह सेपरेट होणार आहे. म्हणजे DDX ऑफ e रेस टू एक्स प्लस DDX ऑफ e रेस टू वाय इज इक्वल टू DDX ऑफ e रेस टू एक्स प्लस वाय. आपल्याला माहिती आहे e रेस टू एक्स हे असं फंक्शन आहे की त्याची डेरिव्हेटिव्ह तेच येतं, म्हणून DDX ऑफ e रेस टू एक्स होणार आहे e रेस टू एक्स
आता डी डी एक्स ऑफ ई रेस टू वाय आहे. ई रेस टू वायची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? येस, ई रेस टू वाय इंटू डी वाय बाय डी एक्स, कारण की ही विथ रिस्पेक्ट टू एक्स काढतोय. इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स प्लस वाय आहे. इथं ई रेस टू एक्स प्लस वाय असल्या कारणाने हे कंपोजिट फंक्शन झालेलं आहे, म्हणून त्याची डेरिव्हेटिव्ह काढताना मी ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू डी डी एक्स ऑफ त्या एक्स प्लस वायचा. आता तुम्हाला माहिती आहे डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये ॲडिशन असली की डेरिव्हेटिव्ह सेपरेट होईल, डी डी एक्स सेपरेट होईल, डी डी एक्स एक्सचा येईल जो का 1 येतोय, आणि डी डी एक्स वायचा होईल जो डी वाय वाय डी एक्स होतोय. पुढची स्टेप त्यामुळे अशी होणार आहे, ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय डी वाय वाय डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 प्लस वायची डेरिव्हेटिव्ह डी वाय वाय डी एक्स. ई रेस टू एक्स प्लस वाय ना आर एच एसमध्ये मल्टिप्लिकेशन करतो, म्हणजे ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय इंटू डी वाय वाय डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस वाय प्लस ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू डी वाय वाय डी एक्स. आता डी वाय वाय डी एक्सच्या टर्म्स ज्या आहेत त्या एल एच एसला घेतो आणि राहिलेल्या टर्म्स आर एच एसला पाठवतो. एल एच एसमध्ये ई रेस टू वाय डी वाय वाय डी एक्स तसंच ठेवलं. आर एच एसची टर्म ई रेस टू एक्स प्लस वाय डी वाय वाय डी एक्स एल एच एसला आली, त्यामुळे ते मायनस झालेलं आहे. मायनस ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू डी वाय वाय डी एक्स इज इक्वल टू आर एच एसमध्ये ई रेस टू एक्स प्लस वाय आहे ते तसंच मायनस एल एच एसमधून ई रेस टू एक्स आर एच एसला आले, म्हणून ते मायनस ई रेस टू एक्स झालेले आहेत. आता डी वाय वाय डी एक्स कॉमन काढतोय. पुढची स्टेप अशी होईल, डी वाय वाय डी एक्स कॉमन काढल्यानंतर पहिल्या डी वाय वाय डी एक्सचा कोएफिशियंट आहे ई रेस टू वाय मायनस दुसऱ्या डी वाय वाय डी एक्सचा कोएफिशियंट आहे ई रेस टू एक्स प्लस वाय, म्हणजे ही होईल ई रेस टू वाय मायनस ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू डी वाय वाय डी एक्स इज इक्वल टू आर एच एसमध्ये मी तसंच ठेवतो ई रेस टू एक्स प्लस वाय मायनस ई रेस टू एक्स. आता हे सॉल्व करणार आहे मी डी वाय वाय डी एक्ससाठी, म्हणजे डी वाय वाय डी एक्स मला मिळेल ई रेस टू एक्स प्लस वाय मायनस ई रेस टू एक्स डिवायडेड बाय ई रेस टू वाय मायनस ई रेस टू एक्स प्लस वाय. आपल्याला जे शो दॅटमध्ये दाखवलेलं आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला जो डी वाय वाय डी एक्स दाखवायचा आहे तो असा आहे की मायनस ई रेस टू वाय मायनस एक्स. आता आपल्याकडे टर्म्स भरपूर आलेले आहेत, पण इक्वेशन 1 इथं मला तुम्हाला दाखवायचं आहे. ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय हा ई रेस टू एक्स प्लस वाय येतो. या एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे ते ई रेस टू एक्स प्लस वाय हा ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय येतो. ते इक्वेशन 1 असल्या कारणानं मी ई रेस टू एक्स प्लस वायची व्हॅल्यू टाकत आहे. ई रेस टू एक्स प्लस वायची व्हॅल्यू तुम्हाला माहीत आहे ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय मायनस ई रेस टू एक्स डिवायडेड बाय ई रेस टू वाय मायनस इन ब्रॅकेटमध्ये ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय, ही ई रेस टू एक्स प्लस वायची व्हॅल्यू यूज केली फ्रॉम इक्वेशन 1. आता काय करतोय, डिनॉमिनेटरमध्ये मायनस आतमध्ये पाठवतो. न्यूमरेटरमध्ये प्लस ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू एक्स कॅन्सल होतील. न्यूमरेटरमध्ये राहील ई रेस टू वाय डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये राहील ई रेस टू वाय मायनस ई रेस टू एक्स आणि मायनस प्लस मायनस ई रेस टू वाय. प्लस ई रेस टू वायला मायनस ई रेस टू वाय कॅन्सल होतील आणि हे तुम्हाला मिळेल ई रेस टू वाय डिवायडेड बाय मायनस ई रेस टू एक्स जो एल एच एस डी वाय वाय डी एक्स आहे तो. म्हणजेच इथं बेस सेम आहेत. मी असं लिहू शकतोय डी वाय वाय डी एक्स इज इक्वल टू मायनस ई रेस टू वाय मायनस एक्स, हेच दी प्रूव्ड. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं दुसरं